चेंडू तुम्ही पाहायला गेलं तर लेगस्टंपच्या बाहेर मुदस्सर मागजनकर यांच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते. ज्या खेळून खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं दापोली तालुक्याचा टेनिस क्रिकेट गाजवलंय असा खेळाडू म्हणजे मुदस्सर या आज मात्र गावची स्पर्धा खेळत असताना आपण बघताय. बॉक्स क्रिकेट फॉर्मॅट तो खेळतोय. कालच्या दिवसामध्ये जर पाहायला गेलं तर एकंदरीत या संपूर्ण झालेला आहे. डिरेक्ट शीट आहे का पंच काय सांगतील. तुम्ही जर पाहायला गेला तर नक्कीच पंच या ठिकाणी डिस्कस करतील. तिन्ही पंच एकत्र देतील. बॅटर्स परफेक्ट क्रीज मध्ये दाखल झाला की नाही याबद्दल थोडस डिस्कस आणि बॅटर्स बाद असेल की नाही खरी मामला आहे. पंच डिस्कस करतायत. पंच काय सांगतील या ठिकाणी थोडा अजून वेळ घेतलाय त्याने म्हणजे याचा अर्थ खूप महत्वाचा या ठिकाणी आपण चर्चा बघायला मिळते. बॅटर्स परफेक्ट क्रीज मध्ये दाखल झाला तेव्हा मात्र इथे यष्टींवरती चेंडू लागला की नाही ही चर्चा चालली आता त्या तिघांमध्ये. त्यामुळे ते डिस्कस केलं जाईल. एक सिंगल बॅटर सेफ आहे आणि ज्या वेळेला पॉपिंग क्रीज मध्ये बॅटर्स दाखल झालाय येथे थोडसा आता सुदैवी बॅटर्स राकेश. धावसंख्या 15 या आकड्यावरती एक खेळाडू बाद झालाय. अमर पड्याळ या ठिकाणी तुम्ही पाहताय गोलंदाजी ट्रॅक वरती. राटम ओव्हर द विकेट. पहिल्या चेंडूवरती राकेशच्या बॅट मधून एक धमाकेदार स्ट्रोक दुहेरी धावांचा आलाय. अमर पड्याळ पहिल्या चेंडूवरती त्याच्यावरती घनागती प्रहार त्याचा खरपूस समाचार घेतला गेलाय. इथे तुम्ही पाहताय तर चांगल्या प्रकारची गोलंदाजी तुम्हाला अपेक्षित देखील आहे. पुन्हा अगदी सरळ रेषेमध्ये मागचं जीवनदान मिळालं त्याचा परिपूर्ण फायदा उचलतोय. राकेशच्या बॅटमधून धमाकेदार स्ट्रोक सवकार. या सगळे आपण पाहायला गेलं तर या पुढच्या होणारी जी मॅच आहे फ्रेंड सर्कल टेटवली त्यांच्या विरुद्ध श्री स्वामी समर्थ. मी आदरणीय कदम गुरुजी यांना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेतोय. कदम गुरुजी यांना विनंती करतो. इथे विकेटचं पतन तुम्ही पाहायला गेलं तर ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता कशा प्रकारचा खेळाडू बाद झालाय. 22 धावा डबल टू लॉस ऑफ 2. 22 धावा आपण आतापर्यंत धावफलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत. षटक क्रमांक शेवटचं अमर पड्याळच्या माध्यमातून हे टाकलं जाते. नवीन बॅटर्स आलाय. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न असेल सो डिसिजन इथेच द्यायचंय आपण त्या ठिकाणी जाऊ नका. फ्रेंड सर्कल ऑन द टॉस अँड डिसिजन. फ्रेंड सर्कल ऑन द टॉस अँड डिसाइडेड टू सर लगेच सो अर्जंट सर लगेच आपलं डिसिजन लगेच द्या. ओके फ्रेंड सर्कल ऑन द टॉस अँड डिसाइडेड टू बॅट फर्स्ट. बॅटिंग स्वीकारली या संघानं. प्रतिस्पर्धी जो संघ आहे त्या संघाला गोलंदाजीसाठी इन्व्हिटेशन दिलंय. धावसंख्या आता मात्र 4 षटकांचा खेळ संपल्यानंतरला 24 झालेले आहेत. 25चं टार्गेट आहे. 24 चेंडू आणि 25 धावा करावे लागतील. या संघाची जी पॉपिंग क्रीज मध्ये कुणाला नकार दिलाय आणि त्याचबरोबर संख्याही मात्र स्थिरावलेली तुम्हाला बघायला मिळू शकेल. धावसंख्या 3 वरती जाऊन पोहोचले. एक खेळाडू तर बाद झालेला आहे. शेवटच्या एका चेंडूचा खेळ शेष आहे. कुणाल आणि त्याचबरोबर तो आपण पाहताय तर अमर या दोघांमध्ये थोडीशी बातचीत आता घडते. कानमंत्र दिला कुणालनं की कशा प्रकारचा येणारा पुढच्या चेंडूला तुम्हाला फेस करायचंय. राऊंड द विकेट राकेश येणारा पुढचा चेंडू आगोकणारी गोलंदाजी करेल का. इथे सरळ मात्र चेंडूला बाहेर टोकण्याचं काम. विकेटचं पतन. एकचा खेळ संपलाय. लॉस ऑफ 2 विकेट्स. अमिषा कंस्ट्रक्शन. धावसंख्या केवळ बॉटम आपल्याला बघायला मिळाली आणि इथे खेळाडू बाद झालाय. षटक क्रमांक दुसरा मैदानाच्या आतमध्ये चालू असेल. गोलंदाजी ट्रॅक वरती न्यू बॉलर अक्षय गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. आणि खरंच ही रसिक प्रेक्षक अगदी घर बसल्या स्पर्धेचा आनंद दापोली इव्हेंट्स या चॅनलच्या माध्यमातून घेत आहेत. मी त्या सर्वांना सांगेन तुम्ही आमच्या समोर जोडल्या गेलेले आहेत. केलं नसाल तर प्रथमतः जाऊन सबस्क्राईब करा आणि ही स्पर्धा पाहण्यासाठी त्या बेल आयकॉनचा देखील वापर करू शकता. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर देखील करा. धावसंख्या स्थिर आपण त्या ठिकाणी डिस्कस करतायत. तिन्ही पंच येतील. थोडं डिसिजन आपण पाहायला गेलं तर कशा प्रकारचा असणार आहे. इथे चौकार आपल्याला बघायला मिळतोय. चौकार आहे. चार धावा तुम्हाला बघायला मिळत आहेत. मॅच मात्र चालू आहे. पायखुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न तुम्ही पाहताय.
मयूर नासरे, चला आपण या कॉम्बॉक्स मध्ये मयूर नासरे 25 धावांचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे. इथे आपण पाहायला गेलं तर राकेशच्या माध्यमातून चुका घडल्या गेल्या होत्या, जिथे दुहेरी धावा मात्र इथे धावसंख्या 9 या आकड्यावरती 14 चेंडूवर 16 धावांची आवश्यकता आहे. 25चा पाठलाग करायचा आहे, 16 धावांची गरज आहे. सरळ आता सरळ चेंडू सीमारेषा पार 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 आलाय चौकार. वा बाई वा. आणि इथे तुम्ही पाहताय कुणाल नावाचं वादळ मात्र या मैदानाच्या आतमध्ये घोंगवतंय. या वादळाला शांत करणार कोण? परंतु डिफेन्सिव्ह फटका, डिफेन्सिव्हचा बेस्ट अटॅक इन क्रिकेट आणि तोच फटका खेळलाय. स्ट्राईक घेतली आता स्वतःकडे. 2चा खेळ संपला. लॉस ऑफ 2 विकेट. धावसंख्या 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. तुमच्याकडे चेंडू शिल्लक असतील 12, धावा करायच्यात 11. 12 चेंडूंमध्ये 11 धावा बनवायच्या आहेत. इथे जर कोणाचा 5G मोबाईल असेल तर आपण लवकरात लवकर आतिश भागवत सरांची भेट घ्यायची आहे. ऑर्गनायझर कमिटीमध्ये जर का कोणाचा 5G मोबाईल असेल तर लवकरात लवकर आतिश भागवत सरांची आपण भेट घ्या. चेंडूला सन्मानजनक फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. इथे केवळ डॉट बॉल येतो. 11 चेंडू 11 धावांची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज राकेश. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस. डीप मध्ये 3 आपल्याला खेळाडू बघायला मिळतील. इथे नो बॉल दिलाय आणि इथे चुका घडल्यात. 4+1=5 अशा 5 धावा आहेत. आणि हा नो बॉल का दिलाय? कारण का चेंडू मात्र डीप झाला नव्हता. याच करतो पदाने सांगितलं हा चेंडू नो बॉल आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. बघा या ठिकाणी चेंडू डीप झाला नाहीये. अगदी सड आपण पाहायला गेलं. बॅटरच्या बॅटनं मोठा प्रहार केला. 5 मिळाल्यात आणि धावसंख्या वेगाने पुढे सरकले. 6 धावांची आवश्यकता आता केवळ राहिली आहे. 11 चेंडू आणि 6 धावा. अमिषा कन्स्ट्रक्शनचा संघ मात्र चांगल्या परिस्थितीमध्ये दिसतोय. बॅटिंग दर्जेदार केले कुणाल कात्रे या खेळाडूनं. आपल्या संघासाठी मोठे योगदान देतोय. फ्रंट फूटचा वापर करत असताना ते आता फसवलं होतं यष्टी रक्षकानं. मात्र तो जो मोका आहे आणि ते आपण पाहिलं सर 1+1 नो बॉल आहे. गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहिलं अतिरिक्त धावा खर्चाची आवश्यकता आहे. लीग फॉर्मॅट पाहताय आणि नक्कीच जे आपण बघायला गेलो तर एकंदरीत 12 मध्ये 11ची आवश्यकता होती. हे तर मात्र परिपूर्ण सामना मात्र जिंकलाय तब्बल 8 चेंडू राखून. आणि ते चांगल्या प्रकारची मॅच जिंकले अमिषा कन्स्ट्रक्शन या संघानं. आणि नक्कीच मॅन ऑफ द मॅचच्या आपण अवॉर्ड कडे जाऊयात. सो नो डाऊट या ठिकाणी कुणाल कात्रे ठरलेले आहेत मॅन ऑफ द मॅच चे मानकरी. कुणाल कात्रे आपण ट्रॉफी कलेक्ट करण्यासाठी या कॉम्बॉक्सच्या समोर. कुणाल कात्रे या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच चे ते मानकरी ठरलेत. बॅटिंग करत असताना धमाकेदार सुरुवात